78वा दिवस रात्री 8:30 वाजता. तन्वी, या आठवड्यात आपण कॅप्टन आहात. इतर सदस्यांना 2 सदस्य नॉमिनेट करण्याची संधी होती. कॅप्टन पदाचा विशेष अधिकार म्हणून आपल्याला एकूण 3 सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी मिळणार आहे. पहिलं नाव जाहीर करा. ज्या प्रकारे तुम्ही सगळेच म्हणता की अलायन्स आम्ही आधीपासून एकत्र चालतोय, तर आम्ही एकमेकांना नॉमिनेट का करणार? जर आम्हाला दिसतंय की एकमेकांचा गेम आहे. मला याच्यामध्ये वीक कोणालाच म्हणायचं नाही आहे, कारण सगळेच आत्ता त्या सोफ्यावरती बसलेले आहेत आणि डिझर्विंग आहेत. त्यातलं पहिलं नाव मी सागरदादाचं घेईन, कारण त्याचा गेम इथे बसलेल्यांपैकी थोडा कमी आहे. जिथे बोलायला हवं तिथे जर नाही बोललं तर मला सागरदादाकडून एक्सपेक्टेशन्स असतात की तो बोलेल, कारण तो आणि मी सेम मुद्द्यांमध्ये बऱ्यापैकी बोलतो आणि त्याला सुद्धा माझे मुद्दे पटतात, मला सुद्धा त्याचे मुद्दे पटतात. आता तुम्ही म्हणाल की रेवा आत्ता आली आहे, मग माझ्यापेक्षा जास्त तुला तिचा गेम दिसतो का? त्याच्यावरती आत्ताच मी काउंटर देते. तिचा गेम मला दिसतोय, वायफळ मुद्द्यांमध्ये पण दिसते आणि खूप मोठ्या मुद्द्यांमध्ये सुद्धा मला ती दिसते. तर मला सागरदादा तू आत्ता पहिला प्लेअर वाटतोयस की जो फिनालेमध्ये पुढे दिसत नाहीये. कुठल्या मुद्द्यांवर बोलायचं, कुठल्या मुद्द्यांवर नाही हे मी ठरवणार. जर मला बोलायचं असेल तर ऑलरेडी 4-5 माणसं समजवत आहेत, तर मला नाही वाटत की अजून तिकडे जाऊन गोंधळ घालावा. हां, जिथे गरजेचं होतं तिथे मी गेलेलो आहे, माझे मुद्दे मांडलेले आहेत. तुझ्या जागी वीक प्लेअर तीच आहे रेवा. हां, माझं दुसरं नाव आहे राखी. नो डाऊट राखी तिचा 100% देते गेमसाठी, पण मला असं वाटतं बिग बॉस हा रियालिटी शो आहे. इथे रिअल राहणं इम्पॉर्टंट आहे. मुद्दामून मुद्दे उकरायचे, मुद्दामून भांडणं करायची, मुद्दामून काहीतरी अशा गोष्टी करायच्या ज्याच्यावरून लोकांना त्रास होईल, लोक ट्रिगर होतील, अशा गोष्टी सातत्यानं करून तिने तिचा गेम दाखवलाय. दुसरी गोष्ट, तिचा 2 आठवडे गेम डाऊन अशा वेने झाला होता कारण गेमच पूर्ण राकेश दादाच्या इर्दगिर्द फिरत होता. हे तू सांगतेस. हा, लोकाला माझा गेम कधीच डाऊन नाही वाटलाय. माझा रोमॅन्स पण असतो, माझा राडा पण असतो, कॉमेडी पण असतं, सगळे रंग माझ्यामध्ये असतात, जे मी मान्य करते. हो मान्य करते. मग मी वीक कुठे? मी तुला वीक म्हणत मी नाही. नाहीये तर तुमचं तर काही गेमच नाहीये. तुम्ही मेलेले लोक आहेत. तू, दीपाली, ते सगळे. मला काय तुम्ही सांगणार? तू सांगणार मी फिनाले मध्ये नसणार, मी फिनाले मध्ये असणार. लिहून घे. घेतलं लिहून. कळलं? तुझी तू मला घाबरतेस. अगं हे डोकं खोल मूर्ख. बोलू? डोकं खोल. बोलू? ती फक्त साड्या घालून इथं तिथं फिरते. तुमच्या सारखे येतात आणि जातात. मी राहते. मी जे मला पाहिजे राडे मी करणार. माझं घर आहे, माझं डिसिजन फक्त बिग बॉस घेऊ शकतात, दुसरं काहीच कोणच नाही. मग आम्ही इथे कशाला बसलोय? टाळी वाजवायला. टाळी वाजवायला. हा, तेवढंच कर. अरे महाराष्ट्राचे लोक बोर झाले. ते तुझा तुझा भोंगा बंद कर. टीव्हीत लाव आणि फोड. राखी, नॉमिनेशन नाही पचलं का? अगं हे बोर करू नकोस. हे मूर्ख कर. चल पटकन. जपून. राखी सावंत, थोडं जपून. माझी कॉपी करू नकोस, नवीन कर. प्रत्येक वेळेस तू आमचा फायदाच घेतलायस. पुढे पण घेणार. माहितीये, म्हणून माझ्या मुद्द्यात तुला मी कुठेही उभी पुढे करत पण नाही. घेणार. तू आलीच त्यासाठी आहेस. मी तुझ्यासारखी मुर्दी नाहीये. ते कोपरा पकड, ते कोपरा पकड, हे कोपरा पकड. माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. चल पटकन लाव. तोडते. हे चोरटे, चल पटकन कर. हीच राखी सावंत आहे जी रिअल नाही आहे, नुसते ड्रामे द्यायचे म्हणून देते. ती तू घाबरली तिला करायला. माझा गेम नाही पण माझ्यासारखी तयार होते. माझं काय नाही पण माझ्यासारखं वागायचा प्रयत्न करते. आम्हाला नॉमिनेट करतेस ना, तेव्हा गप्पणे आम्ही नॉमिनेट होऊन घेतो. का होतो? कारण आम्हाला माहितीये तू घातच करायला आलीयस. एका शब्दाने तुला नाही बोल. वाव, नाईस राखी. टॉक टू माय फिट. म्हणून तू मला असं वाटतं की इथे असावीस आणि इथूनच फोडून बाहेर जावीस. तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. तर तुझी बारी. बिग बॉस मध्ये तिसरं नाव आहे अनुश्री. वीक तर ती स्वतः सुद्धा नाहीये, ती पण स्ट्रॉंगच आहे, मला माहितीये. पण मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये मला
तिला फायनलमध्ये किंवा या मॅजिक बॉक्सवरती बघावंसं वाटत नाहीये या घडीला, त्यामुळे मी अनुश्रीचं नाव घेईल. ते मला वाटलं होतं इंडिव्हिज्युअल ते लोक खेळते, नाही. पण ती पण अलायन्स मध्येच खेळते, ती पण इंडिव्हिज्युअल नाही खेळत आहे. पण इंडिव्हिज्युअल आहेच नाही. पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे, मी जर इंडिव्हिज्युअल असते आणि मी तुझी डील घेतली तर मग मी इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे का? म्हणजे मी तुझं ऐकून तुझी डील ते घेतली. डीलचं सेपरेट ठेव. पण जर इथे एवढी लोक बसले, तू आता स्वतःच म्हणालीस की मी तुला स्ट्रॉंग प्लेअर वाटते. तू जर म्हणतेस ना की मी फेअर खेळते तर तू फेअर खेळायला हवं. मी जर आतापर्यंत सगळ्यांना घेऊन जातीये सोबत किंवा आम्ही सगळे एकत्र पुढे एक एक पाऊल ठेवतोय, हा माझा इंडिव्हिज्युअल गेम असूच शकतो की मला त्यांना घेऊन पुढे चालायचंय की त्यांचा उपयोग मला पुढे होईल. असूच शकतो, डेफिनेटली असू शकतो. आणि त्यात तू स्ट्रॉंग प्लेअर आहेसच, तुझा प्रॉब्लेमच नाहीये. तुझ्यासोबत ही 3 टाळकी बसलेत ना, त्यांचा टाळकी प्रॉब्लेम बोलायचं नाही. नीट शब्द वापर. टाळकी काय का? जेव्हा टाळकी थोडं वयाचा थोडी कधीतरी कदर ठेव ग. टाळकी म्हणजे काय सांग? जे काही असेल पण टाळकी शब्द नाही अर्थ वापरायचा. माहित नाहीये तर बोलायचं नाही. टाळकी म्हणजे डोकी ना. मग 3 डोकी नाही. पण का बोलतेस तू असं? डोकी नाहीये. असं एकदम खाली पाडून का बोलते? आम्ही बोललो का तुझ्याशी अगं कधी? डोकी नाहीयेत का कधी मग? बोलले का अनुश्री? अरे टाळकी हा माझा तर slang आहे हा. respect करायचा. मी हा slang प्रत्येक मध्ये टाळकी बोलते. बोलायचं नाही. नाही. काय सांगणार? टाळूला टाळकी नाही बोललं तर काय बोलणार? बरोबर आहे. माझा स्लँग आहे. तुला फक्त मुद्दा पाहिजे बोलायला. मला काही मुद्दा नको. मला काही रिस्पेक्ट काय नसतं. थांब. इथे 3 लोक आहेत, 3 डोकी आहेत. बस चालेल. ह्यांना कळत नाहीये या एका सीझन मध्ये तू 2दा कॅप्टन झाली, त्यांच्यापैकी अजून एक सुद्धा कॅप्टन झालं नाहीये. ते लोक तुझ्यासाठी खेळतात, ते कधी स्वतःसाठी खेळत नाहीस. हा उलट तुझा चांगला जम आहे त्यांच्यावरती. तू genuinely strong player आहे. पूर्ण ती कॅप्टन ऐक ना, पूर्ण ऐकून घे मग बोलत जा. तुझा तो तेवढा चांगला जम बसलाय की 3 जण पण तुला जिंकवायला सपोर्ट करतायत, तुला पुढे न्यायला सपोर्ट करतायत. हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्यामुळे ते लोक तिला जिंकायला बसले म्हणून ती त्यांना अरे ऐकून घ्या. अरे मंद बघा, ऐकून घे. हा, मी आहे म्हणलं, तू पण आहेस. तुला मी आहे, बोलली तू पण आहेस. शब्द आपली वापरून बघ. आणि सांभाळून वापर. हा त्यांचा प्रॉब्लेम नाहीये. हा त्यांचा प्रॉब्लेम नाही, ही तुझी जीत आहे. यामध्ये तू मला वीक म्हणून नॉमिनेट करतेस, तर तू महाराष्ट्राला दाखवतेस की तू स्वतःच्या लोकांना सेफ ठेवण्यासाठी चांगल्या प्लेयर्सला नॉमिनेट करतेस. हे दिसतं लोकांना. मला जसं वाटतंय त्या प्रकारे मी डिसिजन्स देतेय सध्याला, त्यामुळे मी तुला नॉमिनेट करते. तुझ्या जागी अजून तुला कोण हवं होतं? दीपाली ताई. ते एक मिनिट तन्वी, एक प्रश्न विचारायचा आहे. असंच रिझनिंग पण नको आपल्याला, फक्त एक मत पाहिजे तुला की जर मी नॉमिनेटेड नसतो मी नसतं केलं तुला नॉमिनेट. ठीक, बस हेच विचारायचं. फुटतच नाही. स्ट्रॉंग. रात्री 9 वाजता. नॉमिनेशन टास्कमधील सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या असून बिग बॉसनी दिलेल्या शिक्षेमुळे विशाल आणि राकेश थेट नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत विशाल, राकेश, सागर, रेवा, राखी आणि अनुश्री. याबरोबरच नॉमिनेशन टास्क समाप्त झाला आहे. रात्री 9:15 वाजता. मला इथे कोणावरही विश्वास राहिलेला नाही आता. मी तुला तीच ना काट्यावर ना टोळीवर कोणावरही नाही आता विश्वास. का? कोण काय बोललं? नाही राहिला. मी आताच्या पुढे इंडिव्हिज्युअल खेळणार आहे. काय झालं? मी काटा बंद करतो. का बंद मला नाही असं बोलत. बंद मला नाही करून थोडी राहायचंय. बंद होणार असं? मला नाही मला गोष्टी काही पटत नाहीत, मला पटत नाहीत, बस दॅट्स इट. कुठल्या गोष्टी तुला पटत नाही ते क्लिअर कर ना. क्लिअर तर क्लिअर कर ना. का बाबा हे का पटत नाही आणि काय मी आता झालंय? सध्या मूडमध्ये नाहीये, तर डोकं तापलेलं आहे माझं. मी शांत झालं की मी बोलीन सगळ्यांशी. आपण गेम वाईज खेळतो आणि ते लोक अलायन्स मध्ये खेळतात. एवढाच डिफरन्स आहे. तू ते एक वेस्ट केलंय. तू मला करू दीपालीला तुला करायला पाहिजे होता. मी हिला आणि दीपाली ताईला घ्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, इट्स ओके. रेवा ऑलरेडी होती. पाहिजे होती. पाहिजे होती ही पाहिजे होती ना. ऑफकोर्स. विशालने मला विचारलं ना की तू मला नॉमिनेट केलं असतंस का म्हणून. हां, मी म्हटलं तिथे की तू नाही केलंस. मी नाही केलं असतं. त्याचं म्हणणं की तो इथं बसून म्हणत होता ना, एक तर तो राहील नाही तर मी राहील. तर त्याला असं वाटतं की त्याने विशालचं नाव घेतलं होतं, तर मी पण विशालचंच नाव घेईल असं त्याला एक्सपेक्टेड होतं. असेल कदाचित.
हे झालं याच्यावर असेल. नसणार आहे त्याचं. तू बसून बोल त्याच्याशी. मला माझा गेम कळतोय. जर समोरून मला कोणी टार्गेट करत नाहीये तर मी माझ्यावरती का फायरिंगचे शॉट्स ओढून द्या. मी तर सीना ताणकेच आहे, मला मारा. एक गेम आहे ना माझा. हो जे दरवाजे ओपन नाही झालेत मी ते ओपन का करू? आता 3 ऑप्शन्स म्हणून मला अनुश्रीला करावं लागलं. मी अनुश्रीला नसतं केलं. ती काही झालं तर तिकडचे लोकांना ती करणारच नाही. ती घाबरते की मला रोज रात्री दिवसरात तिथं बसायचंय. ते लोक पोक करणार आणि काटा तुटणार. कळलं? अगं मग तुटली तरी मला कळतच नाहीये. 12वा आठवडा आहे, 12वा. काही झालं तर ती करणार नाही कोणालाही. रेवायला पण हा नाही काय करणार. गेम प्ले, हे फालतूगिरी आहे. आणि मग ह्याला इंडिव्हिज्युअलिटी नाही म्हणत. जेव्हा आपण दाखवतोय की आपण एकत्र आहोत, पण आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यातल्या प्लेयरला म्हणतो की नाही मी तुला करणार नाही कारण तू मला वाटतं फायनलिस्ट आहे, आणि त्या प्लेयरला करतो जिथे आपण त्याच्या विरुद्ध दुश्मन आहोत, त्याच्या विरुद्ध बोलतो, त्याला वाटेल ते बोलतो, आणि त्याला तू म्हणतो डायरेक्ट म्हणतो की नाही मी तुला नाही करणार कारण तू फायनलिस्ट आहेस. अरे कारण एखाद्याचा गेम दिसतोय. हो ते कुठेतरी ताई मला जितकं बिग बॉस कळतं तितकं मी खेळायचा प्रयत्न तुला करते. सांगते. आणि त्याच्यात जर त्याच्या तू हे तोंडून मी कायम म्हणतोयस- ऐकलंय की तन्वी पुढे जाताना मला दिसते. एखादा प्लेअर जर मला पुढे जाताना दिसतंय तर मला लाज का वाटते? मी दुश्मनी का बघते त्याच्यामध्ये? तो जर स्ट्रॉंग आहे हे मला माहीत आहे आणि मी माझी दुश्मनी काढायची म्हणून फक्त म्हणते की नाही मी तुला नॉमिनेट करणार कारण तू वीक आहेस. अरे मी मूर्ख ठरतेय समाजात. मी मूर्ख ठरते. अनुश्री बरोबर बोलली. अगं तू समाजात मूर्ख ठरतेस. मग समोरचे बघणारे म्हणतात अरे मग तू प्लेयरच नाही आहे. जर तुझ्या धमकच नाही समोरच्याला चांगलं म्हणायची. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, जे वाईट आहे ते वाईटच आहे. तू आता रात्री त्याच्याशी बसून बोल. असं जर असेल तर मी बोलणार नाही. कारण तो त्याचा डिसिजन आहे. तो जर म्हणतोय की मी हे करायला हवं होतं असं म्हणायला गेलं तर मला खूप लाख वाटलं होतं की तू राकेशशी बोलायचंच नाही, तुझ्या इमेजवरती येतंय तर तू राकेशची तोंडातून शब्दच काढायचं नाहीस. हे जर मी म्हटलं तर तो करेल, नाही करणार. म्हणजे त्याचा इंडिव्हिज्युअल गेम आहे, त्याची इंडिव्हिज्युअल मतं आहेत. मग मला माझी मतं मांडण्याचा हक्क आहे, मी मांडली. माझ्यात काटा कुठून आला? आपण बोलू ना त्याच्याशी 2 मिनिटं. आर यू ओके? ऑब्व्हियसली नॉट. डोंट टेक सिरियस यार. चल हे सगळं गेम आहे, सगळं सोड रे यार. चिल. तुमच्याकडे असेल, माझ्यासाठी नाही आहे. आमच्यासाठी आहे. हां आम्ही चिल राहतो, आम्हाला सवय आहे सगळं. तुम्हाला सवय, मला नाही आहे सवय. तुम्ही करा रियालिटी शो, मला नाही करायचं रियालिटी शोज. मग कशाला आलायस? आणलंय मला इथे. सांगू का काय रिझन्स खरं सगळ्यांसमोर? राकेश कोणी बिग बॉस असं पकडून घेऊन येत नाही राकेश. सांगू तुला काय काय झालंय? बोलू सगळं इथे? नाही मग नको बोलू. कशाला बोलते मग? रात्री 9:30 वाजता. मी जेन्युइनली सिरियसली बोलतो. त्यांनी मला वाटलं की तुम्ही ती गोष्ट गमतीवरती घेऊन जाताय. भयंकर तर सिरियसली त्यामध्ये असेल, पण मला ते वाटलं आणि म्हणून मी ते बोलली. तर ते तुमचं प्रोफेशन वरती नव्हतं, फक्त हा कॉन्टेक्स्ट होता. मी कुठल्या पण आर्टची, कुठल्या पण आर्टिस्टची खूप रिस्पेक्ट करते दादा. माझं सेट टेन्शन नव्हतं. आय एम सॉरी जर तुम्हाला त्या गोष्टीचा हर्ट झाला मी असेल पण तर. तुला सॉरी म्हणतो की मी त्यानंतर आपण दोघंही ते खूप वर मोठं गेलं. झालं ते ते. तेवढं जाण्याची गरज गरज नव्हती. नव्हती. खरंच गरज नव्हती. कळलं मला. हा ओके. मला खरंच तुला हर्ट नव्हतं करायचं. निकष जे होते कोण वीक आहे. आता वीक ते कोणालाच कळलं नाही की वीक म्हणजे काय. मी ज्या पद्धतीने शोला बघतो, एका कॅरेक्टर, माणसाचं कॅरेक्टर काय असतं आणि तिथे स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर नाहीये म्हणून मी त्यांना वीक ठरवलं. बरोबर. मला विशाल वीक वाटतो ॲज अ कॅरेक्टर, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर. बरोबर आहे. अनुश्री मला स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर, खोटारडी मला वीक वाटते. बरोबर आहे. विशालला हिंमत नाही तोंडावर बोलायची, तो वीक वाटतो. आणि तो काही आहे बोलतो, डबल डोके, मिठी छोरी आहे, सगळं आहे. ते सगळं तो हे चुकीची माणसं आहेत म्हणून मी त्यांना वीक ठरवलं. आता तन्वी जाऊन आतमध्ये जे बोलली ते मला अजिबात पटलेलं नाही. मी तुला बोलली बाहेर आता तुला पटव सांगितलं. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. तिचं बदलतं रूप मला दिसतंय आणि मला ते खपत नाहीये. राकेश बापट सांगतोय मी मला जबरदस्ती आणलं इथं शोमध्ये. तुला माहिती आहे का मला हे लोक पकडून घेऊन आले. एक एक जागे खाणे का लेकर. मॅम तुमचा रियालिटी शो तुम्ही, आम्ही असं नाही आहे. म्हणजे आम्हाला तर आवडतं रियालिटी शो. माझं काय म्हणणं तू आहे, का आणलंय? त्याला नाही राहायचंय तर का नाही काढतात त्याला? का नाही काढत इकडे आम्ही मर बिग बॉस मरतोय. लोक मरतायत आहे ना. असंही काय नाही प्रॉब्लेम आहे यार. हा त्याला हे देतो, कधी तो देतो, कधी मी देते. आम्ही दोघं त्याला चालवतोय. इथे माणसं मरतायत यार पुढे जाण्यासाठी. रात्री 9:15 वाजता.
13व्या आठवड्यात गेले म्हणलं माणसर. जाऊ दे 13वा आठवडा. ती काय कळतच नाही. ती फक्त चुगली पण करत नाही मला वाटतं. काय माहित काय करत. तू ज्या पद्धतीने बोलतेस की मला ह्याचं थोबाड बघायचं नाही आहे, मला ह्याला ह्याच्या बाहेर जाऊन नाही भेटायचं आहे, हे तू सगळ्यांसमोर बोललीस. तुला जर तो असूर दिसतोय, तो असूर तुला फायनलिस्ट कसा दिसू शकतो? तू फायनलिस्ट नसलाच पाहिजे. कोणाला आवडेल कुठला राक्षस फायनलिस्टमध्ये जायलेला? आणि ते तिकडे स्क्रीनवर बोलून तू त्याला मोठं करतेस. नाही, तिने स्वतःला कमी केलं. मी तेच तिला सांगितलं की तू स्वतःला कमी करतेस. आणि तिचं आता जे आधी ती स्ट्रॉंग मला दिसायची तन्वी, ती राहिलीच नाहीये. आज पण जे नॉमिनेशन करताना एवढं मुळूमुळूपणे सरळ तोंडावर बोलणारी तन्वी, काय झालं तिला आज? तू जिथे भावाला एवढं जीवावर हे करून प्रेम करतेस आणि तुला जर तू म्हणजे कसं तू पोर्ट्रे करतेस नाही, स्वतःला? तुला नाही केलं असं, नक्कीच नाही केलं. पण तुला नाही केलं असं नक्की. ती कशी बोलली हां, त्याच्याशी? मग तेच तर, ते नाही बरोबर. तर ती मला ती साखरेची गोळी मग ती वाटते. मला काय म्हणाली, त्याच्यावर ती म्हणाली की मग राखीने इतक्या वेळा केलं, मग राखीला ह्यानी का नाही केलं? मला प्रेडिक्टेबल खेळायचंच नव्हतं की राखीला सागरला मी नॉमिनेट करणं, राखीला नॉमिनेट करणं, हे म्हणजे बदला घेण्यासारखं आहे. पण माझं त्यातनं ओपिनियन काय दिसणार आहे? मला दिसतंय की अनुश्री नाही, मला पटत नाही तिचं खोटं बोलणं, चोरी करणं, आतापर्यंत जे काय तिने केलं गेमसाठी. ॲज अ माणूस, ॲज अ व्यक्ती मला ते बरोबर वाटत नाही या फायनलिस्टमध्ये राहण्यासाठी. विशाल मला पहिल्यापासूनच नाही वाटत होतं बरोबर. तू शांत राहशील ना आता? म्हणजे तू काहीच डोक्यात आणू नकोस, फक्त शोकडे लक्ष दे. तू नको, एक माणूस आहे घरात ज्याला तू आवडत नाहीस आणि तुला तो आवडत नाही, असं आहे हे विसरूनच जा. आम्ही आहोत ना स्पर्धक, ऑपोजिशनवाले आम्ही आहोत. मी पण ऑपोजिशनवालाच आहे तुझ्या. तर तीच एवढीच माणसं आहेत गेममध्ये, एवढंच घे. मला आनंद या गोष्टीचा आहे की बिग बॉसने फक्त तुला नॉमिनेट केलं आहे. नॉमिनेट झालं तरी तुला फरक नाही पडत हे मला माहिती आहे. त्यामुळे ते थोडक्यात निभवलं तेच करणार. हां, बेस्ट. फालतू नकोच आहे. नको. हां, एक्झॅक्ट. 4 हफ्ते से उसके बारे में नहीं बोल रहा है, सडनली का है? नको, जाऊ दे. राखी येईल तुला खूप काही सांगेल. नको प्लीज, एवढं धोका आहे माझ्या. प्लीज. हां, त्याला तेच नाही पटलं त्याचं, काय तेच नॉमिनेशनच. तो म्हणतो एवढं मला बहीण म्हणून म्हणते, सगळं एवढं करते, मग ते कसं स्क्रीनवर दिसतंय. मला ही नाही पटत आहे की आपण एकत्र असताना त्याची साईड घेऊन त्याला ह्याच्यावर ठेवणं, हे नाही पटत आहे त्याला. तुम्ही बोला, यू आर वेल मॅच्युअर्ड, तुला सगळं कळतंय. अरे मीच मॅच्युरिटी दाखवून थकली आहे यार, आता पकली आहे मी यार. मोठं कोण आहे तेच कळत नाही मला कधी कधी. रात्री 10:15 वाजता. मी तसंही गेस केलं होतं. मी तर दीपालीला बोलले पण बाहेर कशावरून राग आला असणार आहे तुला. बट तसं जर बघायला गेलं सेम उदाहरण, तर तुझ्यासारखीच मी फुटले होते आणि तूच माझ्या डोक्यावरती बर्फ ठेवला होतास. पण ते बर्फ ठेवून झाल्यानंतर विदिन 10 मिनिट्स तू राखी बरोबर गळ्यात गळे घालून हाऊ करत होतास. राखी, तुला माहिती आहे गेम काय तिचा? मान्य आहे, व्हॉट एव्हर इट. राखी बरोबर मी Situation तिला तर जेव्हा same. बोलायचं तेव्हा मी बोलतो. सिच्युएशन तर सेम आहे ना. तर विशाल तर माझा दुश्मनच आहे, मी आत्ता सुद्धा बोलतेच आहे. अरे पण तू Game चुकीची दिसतेस इथे perspective. नाही तन्वी. दादा. हो य. ऐक, एक तर वीकनेस तुला निकष कळला नाही. निकष कुठलाही असू दे, वीक नॉट जस्ट फॉर द गेम. मी वीक बघतो स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर. मला स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर त्याच्यात दिसत नाही ना अनुश्रीमध्ये दिसतं. म्हणून मला राकेश ते बापट वीक आहेस ना तू. म्हणून वीक वाटलं ते मला. म्हणून तू राकेश बापट आहेस. एक तुझं कॅरेक्टर आहे. मी तन्वी कोलते आहे. मी प्लेअर म्हणून बघते. तो निगेटिव्ह असला तरीही त्याचा गेम आहे. पण एक प्लेअर म्हणून किंवा एक मी तन्वी म्हणून जर मला कळतंय की एखादा निगेटिव्ह गेम खेळून, लोकांच्या पाठीत खंजीर खोपसून, नात्यांचा गैरवापर करून, दोस्ती खोटी ठेवून एखादा माणूस जर फिनालेकडे पोहोचतोय, तर मग मी होकारच देणार की हो, तू पोहोचताना मला दिसतोयस. मी त्याला पुढे नाही सरकवत आहे की तुला मी सपोर्ट करते. आणि हे जर मी नसेल ना म्हणत, तर माणूस म्हणून सोडून दे, बट बिग बॉसची प्लेअर म्हणूनच मलाच लाज वाटली पाहिजे की मी बोलत नाही आहे एखादी चांगली गोष्ट. ती मला भाऊच्या धक्क्याला पण इथे बोलली होती, जेव्हा तिने तिचा बॉक्स हा आणि मी होतो कंपॅरिझनमध्ये, तिने तिचा ठोकळा माझ्या ह्याच्यात टाकला होता वजनात. आणि ती म्हणली होती की नाही, अनुश्री खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि मला असं वाटतं की जर ह्याची शोची ट्रॉफी कोणी जिंकावी तर ती एका मुलीने जिंकावी आणि ते मला अनुश्रीच्यात दिसतं. हे ती आधी बोलली. मग तुम्ही असं तुम्ही बोलता एका पॉईंटला, हे काय आहे? हे स्वतःलाच येड्यात काढणं झालं ना. हो. आणि म्हणायचं की फेअर खेळतो, ह्याला फेअर गेम म्हणतात. बाहेर जे काय झालं, बाहेर तू बोलत होतीस त्याच्याबद्दल, काय काय बोललीस त्याच्याबद्दल, ते सगळं मी ऐकत होतो. हे आतमध्ये जाऊन तो म्हणाला, प्रश्न विचारतो, तुम्हाला नॉमिनेट केलं असतंस का? नाही, तुला अजिबात केलं नसतं. ती तन्वी कोलते जी मी पहिली बघत होतो
जो स्ट्रॉंग तन्वी खोलते, जी राईटसाठी उभी राहणारी, ती मला इथे ढासळलेली दिसली. तुला काय वाटतं हे पब्लिकला दाखवणार नाहीयेत की मी काय बोलले? मी आत्ता सुद्धा तेच म्हणते. मी त्याला एक्सप्लेन नाही केलं अरे मी पण तुला नॉमिनेट का नाही करणार. तन्वी, तुझ्या जी फायर ब्रँड ते म्हणत होते सगळे, ते फायर ब्रँड ते नाही राहिली आता. मला त्याचं वाईट वाटतंय, कारण की जी तन्वी कोलतेला मी ओळखत होतो ती माझ्यासमोर नील झालेली आहे. अरे तू मला किती कन्व्हिन्स केलं तरी मी त्या गोष्टीत कन्व्हिन्स होतो, कारण की मी तसा नाहीच आहे. मी व्हाईटला व्हाईट, ब्लॅकला ब्लॅक, ग्रे खेळत नाही मी मध्ये. आपण पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करतो का? नाही करत ना. हे पण असंच आहे. नाती आणि गेम ह्या 2 सेपरेट गोष्टी आहेत, त्या तशाच ठेवा. त्याला मी प्रत्येक भांडणामध्ये बोलून दाखवते दुश्मनी आहे म्हणून. नॉमिनेशन मध्ये तू आज त्याला नॉमिनेट केलेस, याच्या आधी तू कधी नॉमिनेट केलं होतंस त्याला? दरवेळेला करायचं. नाही केलेस. नाही केलेस. अरे तर बजर कोणी वाजवला? मी तो एकदा तो बझरचं म्हणते. असे 2 ऑप्शन असतात ना आणि सगळे खूप लोक पुढे असतात तेव्हाच म्हणते. बझरपासून तू सुरू भरायला होता ना, आज भरला त्याचा. आज तुझ्यासाठी भरला तर दादा आज माझ्यासाठी नव्हता भरला ना. मला माझा अरे पण पण गेम मी, खेळू दे. अरे तू तुझा गेम खेळ, पण जी मला ती फायर ब्रँड दिसायची आहे मी फायर ब्रँड. मला मी पॉझिटिव्हनी जाते, पण तो तर दिसतोय वेगळी पर्सनॅलिटी घेऊन पुढे जाताना. तर प्रॉब्लेम काय आहे? जाऊ दे. Anyway, let's kill this topic. हे बघ, मला एवढंच वाटतं तुझा राडा मला झाला. काय- नाही, माझ्या तुझ्यासाठी मी तिथे माझ्या राड्यावरनं मी विशाल बोलत, मी चुकीचा माझ्या आहे. राड्याचं तिथे घेऊच आणि नको. तू राड्याची गोष्ट नाही. राड्याचं घेऊच नकोस. नाही राड्याचं घेऊ नकोस. मला याच्यावर बोलायचं नाही अजून. जाऊ दे, तू कळत नसेल तर सोड. की राडा सोड. पण आपण जेव्हा एखाद्या ह्याच्यात आहोत तर आपण एखाद्याला एवढं बोलतोय, एवढं सगळं सांगतोय आणि त्याचाच स्क्रीनसमोर आपण त्याचा गेम, तो मला स्ट्रॉंग दिसतो, तो असूर आहे पण तो मला फायनलिस्ट दिसतोय. महाराष्ट्र वोट देऊन पाठवू देत ना त्याला. महाराष्ट्राने जे करायचं करू देत ना. अरे पण मी जे बोलते ते खरं बोलते. मला नाही दोन फेस मध्ये राहता येत. रात्री 11:15 वाजता. काय झालंय? कोण काय बोललं? अरे रडते काय पागल? अरे येडे, तुम काय झालं? कोण बोललं? काय झालं काय नाही ते नाही बोलणार मी. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी तोंडावर गोष्टी बोलते, मला पाठीमागून गोष्टी बोलताही येत नाही. हो. आणि जर एखादं आहे म्हणजे काही करून गेममध्ये आहे म्हटल्यानंतर आपण त्याला डिनाय नाही करू शकत काही गोष्टींना. म्हणजे आता समज एखाद्याची क्वालिटी आहे किंवा एखादं जातं आहे फिनालेमध्ये हे आपल्याला माहीत आहे, मग ते बोलण्यात काही चुकीचं आहे? नाही, मला वाटतं हा जातो हो, त्यात बोलण्यात काय प्रॉब्लेम? जे खरं आहे ते खरं आहे ना. असं वाटतं ना तुला तर मग वाटतं. अच्छा, कळलं मला. अच्छा, तू ते बोललीस. अच्छा, मग कोणाला तरी वाईट वाटलं त्याचं, ते तुला बोलून दाखव. ठीक आहे, यात पडायचं. तुझं मत होतं ते. विशालबद्दल बोलली त्याचं. हां, तुझं मत तू मांडतेस. समोरच्याला चांगलं वाटेल म्हणून एखादी गोष्ट बोलणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही. मला माझ्या स्वभावाच्या अगेन्स्ट नाही जाता येत ग. पण तुला असं कधी घुटन फील नाही होत की तुला काहीतरी बोलायचं असतं, कोणाला तरी अप्रिशिएट करायचं असतं, पण तुझ्यासोबतचे 3-4 लोक अगं मी करते तरी पण त्यांच्यामुळेच की त्यांना हर्ट होईल हे तुला असं वाटतं की बॅरियर्स येतात मध्ये मध्ये कधी? नाही, कारण ते बोलू देतात मला. असं नाही आहे की नाही पण बोलू मग देत आज वगैरे. तू बोललीस तर ते आज झालं तसं, कारण विषय वेगळा झाला होता म्हणून. ठीक आहे, मग त्यात रडण्यासारखं काही नाही नाही, आहे. ते मला तुझं वय मग ते आहे, जे मनातलं आहे ते बोललीस. एवढं त्यात काही फार मोठं नाही आहे ती काही. रात्री 12 वाजता. बघ आपल्या दोघांचा गेमकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतंय मला, आपल्याला कळतंय, पण डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकतात. पण तुझ्यापेक्षा मी छोटी पडते म्हणून मला असं वाटतं की माझ्या गेममुळे किंवा माझ्या एका स्टेटमेंटमुळे तुझ्या भावना दुखावलेत. भावनाचं नाही प्रश्न. त्यामुळे मी तुला sorry सांगू नाही सॉरी, ठीक आहे, अंडरस्टँड. आणि तुला सांगितलं होतं मी दुपारीच की आपल्यामध्ये वाद होणार आहेत, कारण मला दिसत होतं काहीतरी. 25 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये घालवली आहेत, मला लोकांची ओळख आहे. तुला काटा ग्रुप तोडायचा असेल तिच्याशी छान बोल. मला तुला मन नाही वाटत तरीही बोल. त्यांना बरं वाटत नाही जेव्हा तू तिच्याशी बोलतो. मला काय तिचा ग्रुप तोडायचा नाही, मला काय फरक पडत नाही. का नाही तोडायचं? तेच गेम असतं ना. नाही, तोडताना त्यांचं ग्रुप आहे ते बेटर आहे, ते ग्रुपमध्ये खेळतात. जे आपल्या भाऊ बहिणीचं नातं जे एस्टॅब्लिश झालं, आपण जे दिसतंय बाहेर आणि ते जेन्युइनली दिसतंय, जेन्युइन आहे ते, तुझ्यावर कोणी असा पर्सनल ॲलिगेशन केलं असतं आणि पर्सनल गोष्टी कोणी बोललं असतं तुझ्यावर, मी त्या माणसाला फाडून खाल्लं असतं.
आणि जेव्हा तो माणूस माझ्या डायव्होर्सवर बोलतो, माझ्या पर्सनल गोष्टी करतो, माझ्या अफेअर्सबद्दल नॅशनल टी व्हीवर बोलतो आहे, जी गोष्ट मला अजिबात अग्रीड नाही आहे, हे असं होणार असेल तर त्या क्षणी त्या माणसाला बाहेर काढा किंवा मला बाहेर काढा. कारण मला एका छताखाली अशा लोकांवर राहायचं नाही आहे. ज्यांना गेम खेळता येत नाही, गेम खेळता नाही आला तर पर्सनल जायचं. मग त्याच्यामुळे तू आत्ता पण तू जे आर्ग्युमेंट करत होती, चल तुझा पण दरवेळेला माणूस बरोबरच असतो तसं नसतं. त्यांनी तू पण चुकतेस, मी पण चुकतो हो, पण मी समजवतो तुला की का हे आय अंडरस्टँड युअर स्टँड ऑल्सो एव्हरीथिंग. पण आत्ता जे झालं क्रोनॉलॉजिकली तू पाहिलंस ते बरोबर मला वाटलं नाही. तसल्ली देत आहे स्वतःला की मी स्वतःसाठी नाही खेळते, पण दुसऱ्या जिंकण्यासाठी खेळते. 2 मिनिटाचं नाटक आहे त्यांचे. बकअप मला नाही आवडणार तू गेलेला. मी आहे खरंच आहे. मी गेम एका साईडला ठेवते, नाती एका साईडला ठेवते. त्याच्यामध्ये तू मला इथे इम्पॉर्टंट आहेस. ह्या घरात आत्ता तूच आहेस जे नातं मला हवं. एकमेव प्रभू गेला की तुला मी मानलंय मनापासून. मला थोडा वेळ दे, कारण की आज खूप डिस्टर्ब होतो मी. घे तुला वेळ, पण तू असं कधीच नको म्हणू की मी आता नाही काटा वगैरे हे ते असं सगळं हे नको बोलू. ग्रुपसाठी नाही म्हणत, ग्रुप ते काट्याचं बोललास तरी ठीक आहे, माझ्याबद्दल नको बोलूस. नाही बस आता. मध्यरात्री 12:30 वाजता. मला कळलंच की आता मी रडायला आली म्हणजे लोक येणार, मला सिंपती देणार आणि त्यांच्याकडे जाते का रडायला वगैरे. तर जायला आला म्हटलं बाबा काय लागलं रडतेस कसं बाहेर. म्हटलं काही नाही रे. तर लगेच अनुश्री म्हणते तुला असं गुदमरल्यासारखं नाही होत का तुझ्या ग्रुपमध्ये की तुला काहीतरी बोलायचं असतं आणि तू बोलू शकत नाहीस वगैरे. म्हणजे नाही होत माझी घुसमट. नाही बघ ना, म्हणजे ते लोकांना काही कळतच नाही बोलणं काय चालणं काय. तुझ्या बोलण्याने त्यांना लगेच हे होतं. तिला कळलं माझ्याकडून तिला उत्तरच मिळत नाहीये. मग ती गेली शेवटी. इतकं मी सेन्समध्ये असते माझ्या की मी काट्याच्या विरोधात तरी नाही बोलणार आहे. झालं गेलं आपण दुसऱ्या दिवशी सॉर्ट करू हे माहिती. त्यामुळे मी उडवून लावलं आणि रेवाशी बोलायला लागली. मग ती आपोआपच गेली. 79वा दिवस सकाळी 8 वाजता. गुड मॉर्निंग महाराष्ट्र अँड गुड मॉर्निंग बिग बॉस. सकाळी 8:30 वाजता. जागा बाई आज अनुश्री उठा, 10 फेऱ्या मारा आणि ब्रेकफास्ट बनवायला लागा. उठा उठा. आमचे 10 चक्कर मार फक्त गार्डन. मी नाही मानणार फेऱ्या. अगं नियम ठेवा ना जरा. राखीसाठी होता का नियम? अगं पण तू मला सांग तिच्या काम करू नको आपण ढोंग केलेल्या लोकांनी ढोंग केलेल्या लोकांना आपण जास्त काही करू शकतो का? आपण ज्यांच्यासाठी करू शकतो करते असं समज. पण ज्यांच्यासाठी करू शकतो त्यांच्यासाठी करूच शकतो ना नियम जे पाळू शकतात. नाही मी नाही पाळू शकत. तुम्ही ठरवलंच असेल की कॅप्टनची ठेवायचीच नाही शिल्लक, तर मग काय बोलून उपयोग आहे का? कॅप्टन म्हणून रिस्पेक्ट पण देऊ नका. कॅप्टन म्हणून मी ड्युटीत सांगितलेल्या पण सोडून द्या. ब्रेकफास्टची ड्युटी आज तू पण नको करू. राकेश दादा आणि दीपाली ताईला मी ब्रेकफास्ट ड्युटी देते, तुम्ही दुसऱ्या ड्युटीज घ्या. दीपाली ताई आजपासून तू आणि राकेश दादा ब्रेकफास्ट ड्युटी करणार. हां
मी ड्युटीज दिल्यात ना, मग त्या ड्युटीज पण ऐकू नका. मी चेंज करते म्हटलं, नाही करणार तुम्ही ड्युटीज आज आधी ते ब्रेकफास्टच्या. ती रेवा घेते नाही मग? अनुश्रीच कालपासून चहाचं भांडं तसंच पडलं. चहाचं भांडं तसंच अनुश्री, पडलं. चहाचं भांडं तुला कालपासून 2-3 वेळा वॉर्निंग आल्या तरी पण धुतलं गेलेलं नाही. तुमच्या चहाचं हे झालंय ना, माझ्या कोणतं? भांड्यापाशी का अडकलंय का? उगाच मुद्दा पाहिजे म्हणून चाललंय काय अरे सगळं? पण नाही नाही, तुला मुद्दा धुवायचा सकाळ problem सकाळ आहे. किरकिर नाही एक करायची, मिनिट, please. प्रॉब्लेम काय तुला थांब, तेव्हाच थांब, सांगितलं थांब. होतं. काल डिसिजन काय झाला होता, ज्या त्यावेळेस भांडी घासून टाकणार आपण. आता ते भांड किती कालपासून पूर्णपणे इथे हो, ते पडलेलं आहे. घासते मी, ते कालच बोलले मी, ते घासते. तू काल घासते बोललीस, पण ते दिसायला पण चांगलं दिसत नाही ना, मग अशीच भांडी येऊन साठतात. हा, मला का नाही बोलत आहे? हा काल सागर दादाला बोलतोय की अनुश्रीला सांग भांडी घासायला, तुला येऊन तो बोलतोय. इथे जो- मला बोलायला काय जे प्रॉब्लेम आहे? कोणी समोर होतं त्याला मी सांगितलंय, तू नव्हती तिथे, मी सागरला सांगितलं. नाही, काल रात्री मी तुझ्याच समोरून तिकडे गेले, तू कोपऱ्यात बसला पण तू होतास, 2-3दा तेव्हा बोलला असतास पहिल्यांदा तू. बोललो होतो तुम्हाला जुमानलं नाहीस. हा, मग? बरं, नाही करणार म्हणून सांगितलंस मला, मग मी तुझी का मी बोलू परत? नुसता ओतून चहा कपात घेतला नाही की लगेच भांडी धु, भांडी धु, भांडी अरे धु. पण ते राहतात तुझी भांडी. नाही होत माझं तेव्हाच्या तेव्हा काम मला माझ्या वाटतं की छानी. तेव्हा मी बोलतोय म्हणून मी. हा, मग ठीक आहे ना. ठीक आहे, मग कशाला भांडते? सकाळी 9 वाजता. ती करणार नाही नाश्ता, ती करणार नाही. ती नाही करणार. तेच मी म्हणते तुला, ती करणारच नाही ड्युटी. जर ती बघ आता तुला करत आहे ती ड्युटी नाही करणार ती. बोल ना तू, भांडी कर. सागर दादा, मला अनुश्री, गिनतीत घ्याल तुम्ही लोक राखी आणि रेवाला जॉईन करताय? कशासाठी? जेवणासाठी. नाही नाही, मी नाही करत. जेवणात मी जाणारच नाही दुपार रात्र. नाश्ता तुला काय नाश्त्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला? मला काही नाही प्रॉब्लेम, तिला प्रॉब्लेम आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? आता जर ती म्हणते की राखीने असं असं केलं, तू तिला काही केलं नाहीस, पण ही राखीची पर्सनॅलिटी आहे. हेच जर तू वागायला जातेस तर मला प्रॉब्लेम नाही आहे. जनता तुलाच बघणार आहे की तू किती अडियलपणा करतेस माझ्या कॅप्टन्सीमध्ये. तर एक कदाचित झोप लागली असेल तिची, पण त्यात अडियलपणा नाहीये ना. मी कालच म्हटलं, जशी मी अंडी घ्यायची, मला परत तेच करायचं नाही, म्हणून मी म्हटलं की 10 फेऱ्या मारायच्या जेणेकरून फ्रेश वाटेल. चांगल्यासाठीच आहे की मी कुठे काय म्हणतेय. ही वही सुरू झाली. तिच्याबद्दल बोलावंच वाटत. तू नाश्ता कर प्लीज. हा, तुझं काय ऐकायचं? 7वा आठवडा तर माझा बरबादच करून टाकला, प्लॅनिंग प्लॉटिंग करून करून माझी कॅप्टन्सी. आता परत माझी कॅप्टन्सी आली तर प्रत्येकाला तसंच वागायचं. मला प्रॉब्लेम नाहीये, हेच सगळं बघणार आहे जनता, तर बघू दे. तुझ्या कॅप्टन्सी मध्ये नाही, सगळ्यांच्या कॅप्टन्सी मध्ये झोपतात तन्वी. तुझ्या कॅप्टन्सी मध्ये मी काय असं वागले होते? तुझ्या कॅप्टन्सी मध्ये मी काय वागलोय? मी तुला बोलते मी. ऐक ना, मी तुला बोलतोय. मी बोलतोय प्रत्येकाच्या कॅप्टन्सी मध्ये लोक झोपतात. काय प्लॅनिंग प्लॉटिंग नाही करत. आपण काय ठरवलं, जेव्हा आपण भांडी घेतो तेव्हा घासून ठेवा. तो तुझा प्रॉब्लेम पण नव्हता, तो राकेश बापटचा प्रॉब्लेम होता. नाही, माझा घरातल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. तिकडे मच्छर मासे फिरतायत तिकडे. अगं एवढे दिवस एवढी भांडी पडलेली असायची तेव्हा मच्छर मासे नाही दिसले. आता माझं एक भांड पडलं की लगेच मच्छर मासे. काल ऐक राकेशने ना, पण खूपदा भांडी माझं तशीच ठेवलेली आहेत, भांड मी रात्रभर. स्वतःच्या इच्छेने स्वइच्छेने व्यवस्थित घासणार होते. मला जेव्हा कोण असं सांगताना हे ते घासून ठेव, मला जमत नाही. असा चहा ओतून घेतला नव्हता की तेवढ्यात बोलतोय भांडी घास. हे काय आहे? नोकर आहे इथं. अगं पण त्या असं तू नाही, जरा असं शांतच असू दे. बस. तुझ्याशी मी बोलत नाहीये, मी तुझ्याशी बोलतेय. हा, कोणाशी बोल, पण ते पूर्ण दिवस पण तर होता ना नंतर. हो, मग मला नाही आवडत. मग कोणी तू मला असं नाही बोलशील, करायचं हे ऑर्डर. बोलतील मला ते पण भांड घास आणि ते भांड घास. मुद्दा हा आहे की खरकटी भांडी परत साठायला सुरुवात होतात. मग एक पडलेलं दिसलं ना अगं की पण परत- मी परत जबाबदारी घेतेय ना माझ्या भांड्याची. हे कंटिन्यू तुम्ही असं टोचत राहता ना, मग माझी पण इच्छा होत नाही. माझं असं होतं की नाही, Continue नाही, मी आता आज तुम्ही बोलले. नाही, तुम्ही नाही आता गं. सांगितलंय ना, मी मग आज अजून बोलले. दोन- नाही नाही, तू आज बोलली असेल, पण ते सतत होत. काल रात्रीपासून ते चालू आहे. काय आता बोलू मी, एक्झॅक्टली. माझ्याच मधल्यामध्ये मरण आहे. एवढा जाच करायचा असतो काय मुद्दे कोण एखाद्याचा? काढतंय आणि का काढतंय ते कळेना. तेच ना. तर तू ब्रेकफास्ट कर. जा जा जा. काय रात्रीचा भात आहे आणि वरण आहे, त्याच बनवणार आहे काहीतरी. हा. मी कालच सांगितलं रात्रीचं तिला. फोडणी का? वरण ठेव, फोडणीचा भात कर. फोडणी- वरण वापरतात दुपारी. आता गेम खेळू यार, किचन पॉलिटिक्स नको. सकाळी 9:30 वाजता. राखीला भांडी नकोच देऊ, ती फक्त मुद्दे काढायचे म्हणून ती काही करू शकते आणि ती नाही करणार. याच्या अगोदर पण असं झालं, भरपूरदा तिने म्हणजे जेवण बनवलं आहे, स्वतःसाठी बनवलं असेल काहीतरी extra. नाही बनवणार नाहीये रे वा, पण करावं लागेल. आता आम्ही सगळंच करतोय की काय नाही करत आहे. आहेत, करावे लागतील. सगळ्या ड्युटी केलेल्या आहेत. हे कोणी असो मध्ये. काय कुठल्या कचऱ्यात हात घालायचा आहे सगळं केलंय. विशाल आणि बाथरूम पण बघ. बाथरूम करतील. कोण? विशाल आणि राखी. दोघांची गरज काय त्या बाथरूमला? मग आता तिला काढून कुठे टाकणार ते आहे? बाथरूमला हा, जाते. चालेल. भांड्याला विशालला टाकते, तू लंच बनव, हे लोक डिनर करते. राखी कुठे उरली? राखी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला. झालं.
सकाळी 10 वाजता. तेरा ड्यूटी चेंज कर रहे हैं उन लोग नड़ा इसका तेरा क्या लंच से निकल के ब्रेकफास्ट पे डाल रहे हैं. मेरे को पूछे बगैर अरे ते दीपालीच्या सांगण्यावरून झालं. सगळं दीपाली करते. हे प्रॉब्लेम झाला तिला वाचून. हेच बोलत होतो मी काल. तिला टाकलं असतं ना. मग गप्प होती मग. राखी तुला ब्रेकफास्ट ड्युटीमध्ये सागरदादांबरोबर ठेवलंय रेग्युलरला. 3च दिवस उरलेत फक्त. 3 दिवसाचा ब्रेकफास्ट जे तुला बनवायचं ते तू बनव. विशाल तू उद्यापासून यांच्याबरोबर असशील चौघांमध्ये लंच ड्युटीमध्ये. तर त्यांच्याबरोबर का पण मला केअर पासून सगळं करणार आहेत ते. फक्त रात्री एकदाच भांडी घासायचे. दिके 3-4 भांडी होतील ड्युटी तेवढी. करण्यात प्रॉब्लेम नाही तुला माहिती आहे. एकटाच करणार आहेस तू पण रात्री. ते सगळं भांडी टाकून ते लोक बाजूला होतील. तुला फक्त ड्युटी करायची तुझी. ह्याची काळजी मी घेईल. पण आता नाश्ता कोणच नाही करत आहे काय सीन. ते आता हिला सांगितलं ना. मला सांगितलं मी मूडमध्ये नाहीये. हा. मूडमध्ये येणार त्याला मी हा होणार ना. असं का तुम्ही कोणाची ड्युटी माझ्यावर टाकाल. मी तर रात्री डाळ भात बनवलेलं आहे. ती उडतावा तीर घेते मी फालतू मध्ये. आता काय तिला ना काय ती अडकली आहे मधल्या मध्ये. मधल्या अडकली आहे. तिला आता त्यांचं ऐकावंच लागणार. आपण बोलली ना आम्ही एकत्र कॅप्टन आहोत ती आम्ही आहे पण एकत्र मी आहोत कालच ना कॅप्टन ती आहे पण हे लोक रूल्स करतायत. आम्ही एकत्र आहोत ते झालंय ना. बसून बसून सांगितलं अगं तू कॅप्टनने ती का रूल करते आणि ती येऊन सांगितलं ब्रेकफास्ट आहे तर मी तर अजून हो सांगितलंच नाहीये तुमच्या समोर. त्यांना राखी तिकडे पण नकोय कळलं का. लंच आणि डिनरमध्ये राखी नकोय. रेवाला ती करायचं आहे आणि सगळा चार्ज ही घेते ना किचनचा. हिच्या सांगण्यावरून करावं लागतं ना तुम्हाला माहिती सगळं मी काय तिकडे. करणार आहे? माझी लंचची ड्युटी आहे जी फिक्स झाली. इथं असं नाही आहे की तुम्ही कधी काढा कधी कर. मी तर पूर्ण लंच बनवणार. ज्यांना खायचं खा जे करायचं ते करा. मी तर तुझंच खाणार आहे. हो त्यांना कळेल राखी सावंत कोण आहे. सकाळी 10:15 वाजता. विचार कर 3ऱ्या आठवड्यातली गोष्ट आठवते. बोल. मी बोलली होती की मी इथे उत्सव नात्यांचा करायला हो नाही हो आलीये. हो माहिती आहे. हो मग आता काय करते. काल पण उत्सव नात्यांचाच केला. नाती सेफ करत चालली आहे. मला नॉमिनेट केलं स्ट्रॉंग प्लेअर म्हणून नॉमिनेट केलं. ती अडकली आहे. इतके दिवस ते तिला जिंकवण्याचा प्रयत्न करत होते. काल तिने पण त्यांना जिंकवायचा प्रयत्न केला. ती घाबरते एकटं खेळायला. सकाळी 10:30 वाजता. काल आपलं टास्क खूप वेळापर्यंत चाललं ना रे. तुमच्या कारण करायचा नव्हता पण कधीतरी होणारच असं माहित होतं मला. मी बोलणार नाही कधीच नाही तेवढं मला आहे. पण तू पण नको करूस ना बॉस. जे स्वतःला नाही झेपत ते समोरच्या बरोबर करायचं नाही. माझी चूक होती. मी एग्रेसिव्ह झालो त्यावेळेस आणि जे पण झालं. चल ठीक आहे चूक तर मांडली ना. नाही मी मानतोय. त्याचा इगो खाली ठेवला याने. तो इगो खाली ठेवत नाही त्याला भरपूर इगो भरभरून इगो आहे. अरे काल एवढा राडा झाला तो तिथं जाऊन बसला. माफी मागितली दोघांनी आणि ते झालं पॅचअप. कोणी माफी मागितली. ते तुझ्या आपण बघ. तारीफवरून झालं होतं. ते तुझं हा इतना क्यों डरते हैं मुझसे. तू विशाल और मैं फीमेल विशाल और तू मेल राखी सावंत क्या बोले तो समजा क्या. एनर्जी वाया नको ना घालू तिकडे लाव ना. अरे भरपूर आहे आता एनर्जी. झालं आता आलं आले नाही ऑमलेट घाललं. ऑमलेट घाललं कॉफा टाकला. मला कोणाचा ते सांगा. बाई मला रडा करायचं मी चालले रडा करायला भाजी बनवायला. चकार फुलगोबी कापणं. सकाळी 11:15 वाजता. तू कोणासाठी पूर्ण घरासाठी बनवते ना. हो पूर्ण घरासाठी बनवा राखी. मी भेदभाव नाही करत. हा पूर्ण घरासाठी बनव. हो म्हणजे तू असं बनव की हेच तुझी ड्युटी आहे. बघितलं त्याचं काय ते डिसाईड करून आलेत. असं बनव की हीच तुझी ड्युटी आहे. बघा काय ते ड्युटी आहे काय आहे. जर ती करत असेल तर बाकी सगळं कोणी हे नाही करणार. काय करायचं ठरवा. काय बाबा काय कळेना झालं या ड्युट्यांचं. करू देत बाई तिला काय करायचं करू देत. नको तिच्याबरोबरचे वाद. भाजी बनवली पण तू. झालं माझं काम आहे ना. डाळ भात होतं रात्रीचं भाजी झाली. ते काहीतरी ड्युटीज बद्दल बोलत होते. तू झोपलेली होती तेव्हा. मला नाही माहित. मी झोपल्यानंतर बोलण्याचा काय फायदा आहे. मला काय माहित आहे काय झालंय ते. सकाळी 11:30 वाजता. ऐक हे काय आहे 10 दिवसा पुराणा. व्हेरी बॅड. काय लोक आहेत ह्या घरात. उफ किती घाण आहे. भांडी काढायला पाहिजे. व्हेरी बॅड. दिस इज व्हेरी बॅड. राखीने स्वतःहूनच लंच ड्युटी घेतली आहे. मग तिला मी जाऊन सांगून आलेली की
नाही ती म्हणे की तिने स्वतःहूनच केलंय आणि ती असं बोलतच केलं होतं की मी करणार माझ्या मताने ड्युटी असं. आकी दुनिया में भी अगर वार न किया तो क्या किया है, आकी दुनिया में भी अगर वार न किया तो क्या किया. क्या खा रहे हो? वापिस निकाला तुमने कुछ तो. वडाला भूल गया. कितना खाता है ये आदमी बाबू भैया? ये आदमी कितना खाता है? सुबह से शाम खाते रहता प्रोटीन प्रोटीन प्रोटीन. इसका नाम विशाल कोटेन है. विशाल प्रोटीन. प्रोटीन विशाल प्रोटीन है ये. हा एवढी भांडी काय फ्रीज मधनं काढली आहे का? हो फ्रीज मधनं इथनं. हे जेवण पण कालचं आहे ना सगळं काढून डाळ भात सगळं हे री केलंय ना. रियूज साठी. हे खोल ग. अरे यार हे कसं घ्यायचं आता? राखी काय केलंस हे यार? हा सकाळी 11:45 वाजता. मी तर जेवण पण बनून झालं. कोणी आलंच नाही भांडं करायला. मला तेच मी तेच बोलत होतो. कोणी नाही आलं. करते अरे लोक. मग का ड्युटी चेंज करायची जबरदस्ती? रेवा तेरा क्या ड्युटी आहे? लंच बोलले ना आता ते मला. मी ते चॉपिंग ओटा आणि हिला हेल्प करणार होते पोळ्यांसाठी वगैरे. आज तर मी केलंय सगळं. फक्त आज तुझं बाकी ती करायचंच बनव. नव्हतं असं बोलले होते आणि आम्हीच करणार होतो पण ती तोपर्यंत करून टाकलंय तिने. मी इथं कोणाचं ऐकायला आली नाहीये. मला जे दिलंय पहिला मी तेच करणार आहे. बरोबर आहे? हो बघ आता ते कॅप्टन आणि तुझा प्रश्न आहे हो की नाही. कोण कॅप्टन फॅप्टन नाहीये माझ्यासाठी इथं. मीच कॅप्टन आहे इथं. ती कॅप्टन्स रूम मध्ये रेडी होतीये. तिला माहितीच नाही की ती लंच बनवतेय म्हणून. आता तिला कळलं पण तोपर्यंत सगळं झालं होतं. तो उद्या ती थांबवणार आहे. करेल आता ते कॅप्टनचं डिसिजन आहे. मी कसं सांगू? काय होतंय नाही ते वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळं रूल असतं. हा विच इज नॉट फाईन. ड्युटी कोणती सांगितली होती तुला मी? ब्रेकफास्ट. मी नाही ऐकलं. मी उठलेली जस्ट इंजेक्शन घेऊन आलेली. मला मी इंजेक्शनच्या खूप आधी इथून बाहेर जाऊन बसलीस तेव्हाच मी सांगितलं. विशालशी जेव्हा बोलत होते तेव्हा मी तुझ्याशी बोलले. तू माझ्याकडे बघून परत त्याच्याकडे बघितलं होतंस. ही डाळ कालचीच आहे ना ताई. फक्त गरम करते डाळ. चेंज का केलं सगळं इकडून तिकडून करून? कारण तिला भांडी हवी होती तिथे सिंक मध्ये. ती मुद्दाम करून गेली आहे. तिला भांडी हवी होती एक्स्ट्रा भांडी. त्याच याच्यामध्ये तिने नवीन कुकर यूज केला. तिने परत ती डाळ त्याच याच्यामध्ये गरम करू शकली असती पण तिने परत नवीन कुकर मध्ये टाकलं आहे. भाजी अशी वापरली. तिने ते सगळं मुद्दाम केलंय त्रास द्यायसाठी. करते थांब आता तिच्याकडे आली जरा जाऊन. राखी मॅडम कॅप्टन म्हणून काल मी तुला एक ड्युटी दिली होती लंचची. ती तुझ्या कानात बरोबर घुसली. एक मिनिट ऐक ना राखी. एक मिनिट माझं बोलणं चालू आहे. आणि आज मी जर तुला येऊन ब्रेकफास्टची ड्युटी सांगतेय तर ती तुझ्या कानात घुसत नाहीये का? नाही घुसत. म्हणूनच काल नॉमिनेट केलं. जे तुझ्या अंगाशी येतंय की हे जे प्रकार आहेत ना मुद्दामून मुद्दे करायचे. तिथे लोक ड्युटी करतायत त्यांच्यासाठी घमासाण भांडी काढायची. मुद्दामून त्रास द्यायचा. लोकांना पोक करायचं. हे घरामध्ये चालत नाही राखी. म्हणून तू फिनालेमध्ये जाऊ नयेस असं मला वाटतं. बाकीची लोक आहेत ना ते एफर्ट्स करतायत. तू एफर्ट्स कशासाठी करतेस? लोकांना ट्रिगर करण्यासाठी मुद्दे बनवण्यासाठी. पण ऑलरेडी डाळ आणि भात होता ते खाली करून ते भांडी तू सिंक मध्ये टाकलीस का? कारण मला धुवायचीत म्हणून. रिक्रिएट काय असतं? डाळ रात्रीची होती त्याला मी फोडणी केली दुसऱ्या भांड्यामध्ये. भात रात्रीचं होतं त्याला काढून पाणी टाकून व्यवस्थित आम्ही तर ते खाणार होतो ना राखी. आम्ही रेडी होतो ना डाळ भात खायला. आज तर कोणालाच काम द्यायचं नव्हतं. तुला आज दिलंच नव्हतं जेवणाची ड्युटी. असं का घेतलं आणि तू केलंस तर माझी ड्युटी मला कोण काढणार आहे या घरातून? का नाही कॅप्टनचं काम कॅप्टन कशासाठी बसलाय? कॅप्टननी जर तुला शिक्षा मी दिली. माझीच कॅप्टन आहे. कारण तू अट्टाहासच तुझा आहे की तन्वी कॅप्टन झाली की मी पेटून उठणार आणि तिची कॅप्टन्सीची वाट लावणार. माझं लंच आहे आणि मी हमेशा माझं लंच करणार. कोण तू बोलणारी हे? कॅप्टन कशाला येतात मग? कॅप्टन माझ्यासाठी गेला खड्ड्यात. भाषा नीट. मी माझीच कॅप्टन आहे. असं नसतं. माझं रोल माझे. नाही तू लंच बनवायचं नाही उद्यापासून. हात पण लावायचा नाही. रोखणार कोण? आम्हीच आहोत. रोखून दाखव. मी फक्त सगळ्या बाजूने सोल्युशन काढायचा प्रयत्न करते. मला हे मी नाही करू शकत. मला विचारलं. माझी पण तब्येत खराब आहे. मला डॉक्टरने आतमध्ये सांगितलं जास्त उभं राहायचं नाही कारण मला पायाचा प्रॉब्लेम मग कशाला गेली होतीस लंच करायला? मग का केलीस माझी lunch ड्युटी करायला? आहे. ते ड्युटी तर मी सदस्य आहे. तुझी ड्युटी आहे म्हणून केलीस करायला. मग तू ड्युटी आहे तर सदस्य आहेस. तू सदस्य म्हणून मीटिंगला का नाही आली?
मुद्द्याचं बोल ना, चिडवू नको. नाही चिडवणार. मुद्दा तू बोल ना नाही, तिला. हे ना मुद्द्याचं बोल डोकं ना माझं तू. फिरायचं काम चालू आहे. नाही, नाही. काहीही झालं तरी कॅप्टनची चूक, काहीही झालं तरी कॅप्टनची चूक. मी तर चिडवणार आहे. मग हे दिवसभर बोल असंच. दिवसभर बोलणार आहे मी अशीच. चल, तू राखी बदल. सावंत कुठल्याच शब्दावरती तुझ्याकडे खरी ठरत नाही. You're right. सेकंदला बदलते. मी हे तर बदलते. सगळ्यांना माहितीच आहे. मी बदलते. करायचं आणि मी ते. कॅप्टन, तुला वाईट वाटतं, जा सगळी भांडी घास. मला वाईट नाही वाटत, तुझ्यावर कीव येते. मला पण तुझ्यावर कीव येते. राखी. कीव पण येते. हा बोल ना. 100 बात की एक बात बोल मला ना. सांग, तू ड्युटीसाठी करतीये हे की त्रास देण्यासाठी? त्रास जीव. सरळ जग जाहीर आहे. तुम्ही गप्प राहिले, मला बोलायला दिलं हा तर. हा बोल बोल बोल. हे काय तर दुसरं भांड घ्यायचं, त्यात तेल गरम करायचं, राय जिरा मेथी लसण कुटून टाकायचं, थोडी मिरची टाकायची, हळदी टाकायची आणि मस्त लाल करायचं. मग रात्रीली उरलेली जी डाळ असते ते शिळ ते त्या टाकायला थोडं पाणी टाकायचं आणि थोडं एकदम ढवळून घ्यायचं. मस्त डाळ होते. रेसिपी सांगते तू, रेसिपी सांगतेस रेसिपी आपण नको ऐकतोय. आम्हाला तुझी. आणि आम्ही ऐकतोय. आम्ही तेच म्हटलं, ऐकताय काय रेसिपी तिची? माझ्या मित्रांनो, सदस्यांनो, त्रास तुम्हाला वाटत असेल तर त्रास घ्या, पण मी माझी ड्युटी केली आहे. पण अशा पद्धतीने तुझी ड्युटी ड्युटी नाही चालणार. लंच आणि भांडी आहेत. नाही, येस मग तू लंच करायचंच. मी करणार. कोण थांबवणार? मला बघायचं. आम्हीच गेले होते थांबवतो. भांडी धांबा. धुवायला, पण मी आता करणार नाही. तुझ्यासारखं नाही आम्ही अरेरावी करू शकत, अंगावर धावून जाऊ शकत, धावा. भांडण करू मी शकत. तर सांगतो धावा, मला अडवा. त्या लेवलला आम्ही जाऊ शकत नाही ना. तुमचं लेवल स्वतः बघा. रात्री लेवलला आम्ही जाऊ शकतो. नाही, प्रत्येक जण तुमचं इथे लेवल स्वतः तुम्ही नाही स्वतः ते. बघा. तुझ्या लेवलला जाऊन अंगावरती नाही येतेस. काढायची. नाही मीच बोलते, ती ज्या प्रकारे अंगावर धावून जाते आणि जे करते त्या लेवलला आम्ही जाऊ शकत घाबरला नाही. तिला बोलायला. मी तुला बोलतो, लेवल काढू नको. घाबरला. तू त्याला- मी कशाला तिन्ही घाबरू? लेवल, तिन्ही लेवल ठीक आहे, मी तुझं लेवल ऐकलं ना, म्हणजे म्हणून बोललो पातळी. मी. तुझी पातळी मी गाठू शकत म्हणून नाही. मी पातळी तर सगळ्यात घाण मी आहे. गाठू शकत नाही. तुझी पातळी तर सगळ्यात घाण आहे. ए, नाही पातळी वगैरे काढायची नको. तिला सांग. हो. हा काही शब्दच नाहीये जिला पकडायची. ती माझे शब्द पकडूच शकत नाही, कारण तिच्यासारखे घाणेरडे शब्द मी बोलतच नाही. तू घाणेरडी आहे. हो, मी आहे घाणेरडी. मी पण घाणेरडी आहे. संपला विषय. माझ्याकडे मी सर्टिफिकेट घाणेरडी, संपला विषय. आहे. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. हो, माझ्याकडे नाहीये. मी सांगितलं ना घाणेरडी. हा, तर आता दिलं मग तुला मी- अरे सर्टिफिकेट. कुठल्या सर्टिफिकेट साठी लढताय तुम्ही? काय घाणेरडे. काय बोलताय यार? कुठे जाताय? सगळ्यांनी घाणेरडे, भांडी घाणेरडे. सोडा. यार तिला लंच साठी येऊ द्यायचं नाही, नाहीतर तिनेच भांडी करायची. भांडी कर कारण नंतर मी बोलू. captain तुमच्या म्हणून सगळ्यात दम नाही, मला रोखून दाखवा. तुझा मुद्दा देणारच नाही. खाऊन तुला. मोकळे व्हा. मला आणि ते रोखून भांडी सोडून दाखवा. टाक. नाही रोकत तुला. जा, तुला काय करायचं ते कर. ओके. आम्ही तुला अडवत नाही. जा कर. दुपारी 12:30 वाजता. राखी, आधी पण तू एवढीच भांडी काढायचीस. विशाल आणि मी ती धुतलेली आहेत. त्यानंतर आम्ही तुझ्याकडे येऊन रिक्वेस्ट केली होती की एवढी भांडी काढू नकोस. त्यानंतर तू काढत नव्हतीस. मग आता का काढतेस एवढी भांडी? तुम्ही लोकांनी प्रेमाने मला माझं मन जिंकलेलं. आईच्या गावात. मी तुम्हाला माझा प्रेम दाखवलं. प्रेमाने तर मी माझा जीवही देऊ शकते, पण मला सतावलं हा. सोडणार नाहीये. अरे कोण तुला कोण सतवतो? तूच तू सतवतेस ना. सतवतेस. तुला कोण सतवतोय? तुला येऊन एक का काय आलं आता? अंगात आलंय. कोणी सतवलं तुला सांग. तुम्ही लोकांनी कसं सांगितलेलं ते प्लीज भांडी एवढी भांडी काढू नको. खूप असं नाही प्रेमाने हो, सांगितलं. य. कसं राखी प्लीज यार, तू एवढी भांडी नको काढू. खूप भांडी असं ना होत. एवढं त्या सांगितलं. लोकांनी कसं सांगितलं तेवढं दाखवा. नाही त्यांचे तुम्ही ऍक्टर आहात ना, अरे दाखवा ना, एकदा दाखवा. त्या लोकांनी कसं सांगितलं. हे बघा राखी, आईच्या गावात. माझी राखी, नको भांडी एवढी करू. तन्वी. छान माझं याच्यापेक्षा बाळ. किती प्रेम पाहिजे? माझ्यापेक्षा चांगलं माझं बोलते. चोनूला चिकू चिकू. माझ्यापेक्षा चांगलं बोलते. गोंडोली एवढी भांडी नाही कर. गोंडलेले माझी डबल करणार. डबल का? प्रेमाने सांगितलंय ना आता. ऐकलंय. हा, मग आता काढलेली भाग घासून टाक. कशाला घासू? काढलीस म्हणून. उद्यापासून कमी करणार. ज्या खायच्या बनवणार उद्यापासून. हिला पण मजा यायला लागली. म्हटलं झोपेल मी असं करून करून. दुपारी 1:30 वाजता. तर तिला घे बरोबर धुवायला. तू का एकटा धुतोस? नाही, आता ही भांडी मी स्टोर मध्ये टाकणार आहे. सर टाकून दे, सगळं टाकून दे. सगळंच टाकणार मी आहे. पण टाकणार आहे. सगळंच टाक. मी पण सगळी भांडी स्टोर रूम मध्ये जेवण जे ठेवणार. आहे जेवढं बनाय तुला माहिती, उगाच त्रास द्यायचं म्हणून देतेस तू, ते बरोबर नाहीये.
आपण सगळ्यांनीच थोडी थोडी भांडी डिवाइड करून घासून घेऊयात. माझा ह्या पूर्ण सिनारिओशी ह्या पूर्ण माझाही काही संबंध, मी मुद्द्याशी आंघोळीला काही गेलो घेणं देणं होतो, नाही. मी कपडे घालून आलो आणि भांडी ती बघितली. पण नाही केली आहेस ना. माझी जी आजची ड्युटी तेच होती ती बरं. विशालने ऑलरेडी केली. मग आता त्याची ड्युटी तू कर. भांड्या सकाळी नाही मी का करू, मी नाही करणार. तिला पण फार तिने फार तर प्रत्येक सांगू वेळी शकते. खराब करायचं, गोष्टी फेकून द्यायच्या, हे करायचं, ड्रेस फाडायचा अगं, आणि प्रत्येक वेळी आपण नमतं घ्यायचं असं जमणार नाही. हा आपला समंजसपणा असतो जो मी एक्सपेक्ट करते तुमच्या पण लोकांकडून. हा समंजसपणा दरवेळी दाखवण्या इतकी महान नाहीये मी. बघ मला त्याच्या कळतंय captaincy planning मध्ये plotting तिने काय व्यवस्थित बसून काम तिथे केलं होते होतं. हे कळतं मला. न Planning कळण्याइतपत plotting दुसरी काही होत नाही. नाही. ती काय? बोलताना हिट देऊन जाते भांडताना काय? तुमच्याच नावांची. ती काय काय? अनुश्रीने मला सांगितलं की तू ड्युटी नको करू, मग अरे काय? असंच कर आणि तसंच कर. काही. ती बोलून जाते. जे तू करत असशील मला मान्य आहे, तुझा गेम प्ले मला माहित आहे. नाही तुझा मी game play ऐक मला मी माहित ते आहे. सरळ स्पष्ट सांगते, हे असं काहीही मी तिला बोललेली ती तुम्हाला नाही. येऊन काहीतरी सांगते त्याच्यावर विश्वास Exactly. ठेवू नका. असू आम्ही दे, पण ती ठेवत पण नाही. सागर दादा. आम्ही पण ठेवत नाही. सागर दादा, मला त्याबद्दल इतकं येऊन सांगते, आम्ही ठेवत नाही काल ती विश्वास. पण आम्हाला सांगत होती की आरबी म्हणतोय मला घरी जायचंय, ह्यांनी मला बिग बॉस वाल्यांनी मला ओढून ताणून इथं आणलंय. आम्ही आलो हे आरबीला सांगायला, कारण आम्ही नाही ठेवत तिच्यावरती विश्वासच नाही ठेवला त्या तुम्ही गोष्टीवर. कसं तिच्यावरती विश्वास ठेवता? तू त्यांना सांगितलं, मी तुला सांगितलं बिग बॉस मला उतरवून आणलंय. तू काल सांगितलं ना, तुला ही सांगायची गरज आहे. तू सांगितलं म्हणून मी सांगितलंय, ओढून तोडून आणलंय. माईक तर घाल, नंतर बोल. नाही, मला नाही घालायचं माहिती. तू सांगितलं मला यायचं नको, त्या लोकांनी मला आणलंय. तुला तू हात इकडची करू नकोस राखी. बस झाले तुझं नाटक. माईक घाल, नंतर बोल. त्या लोकांनी मला कसं आणलंय, मला घेऊन आलेत ते लोक जबरदस्त. राकेश, आपण आपला माईक घालावा. बस मला कन्फेशन रूम मध्ये बोलवा आत्ताच. मी माईक घालणार नाही, मला आत्ताच्या आता कन्फेशन रूम मध्ये बोलवा. का करते अशी राखी तू? काय एका केलं? बाजूला तू दाखव, जे त्यांनी सांगितलं ते मी केलं. तुझं किती का चोंबडेगिरी करायची? जे तू बोललास ते मी मी बोलली. काही बोललो नाही असं. रेकॉर्डिंग आहे माईक मध्ये. मूर्ख बाई, लाज वाटायला हवी. सांगते बिग बॉस मला ओढून ताणून आणलं इथे, हे असं मी हिला सांगितलंय. आता ते पण तिकडे तेच मी बोलतोय. ऐकलंय. हे आग लावते इथे तिथे ती. राखे तू का ग अशी करतेस कायम मेंटली त्याला त्रास मला देतेस? ह्यानी मी मला असं काय बोललो नाहीये. असं त्याने कधीच मला बोलला सांगितलं नव्हता. reality मी show मला असं नकोय. मला रियालिटी शो नकोय, पण त्यांनी मला ओढून शो नको. ए, गप, बोलतो ते लोक ना. मला राखी, जबरदस्ती चुप बस. आणलंय. तो मला बोलला. नाही तो तुला मी बोलला, तुला हे बोलला, बोलणं बोलला, शक्य बोलला. नाहीये. रेकॉर्डिंग आहे. असू दे नाहीये recording. चल. असू दे recording. रेकॉर्डिंग आहे. तो मला बोला मला जबरदस्ती आणलंय. नाही जबरदस्ती बोलला. आणलंय. नाही मी बाळ आहे का जबरदस्ती नाही आणायला? बोलला, राखी. तुम्ही लोक नव्हते. मी बाळ आहे का जबरदस्ती मी बाळ आहे का जबरदस्ती आणायला इथे? नव्हते. तुम्ही लोक नव्हते. तुम्ही लोक नव्हते. फालतूगिरी करू नको राखी. तपास झाले तुम्ही लोकं नाटकात. नव्हते. तुम्ही लोक नव्हते इथं. काय नव्हते त्याने मला सांगितलं जबरदस्ती आणलंय. नाही तो बोलला रियालिटी शो इथून पुढे करणार मी नाही, जबरदस्ती राधा. थांबलो इथे, हे सांगितलं तुला मी. त्याने बोलला मग तुला माहिती का मला कसं आणलं मग कसं आणलंय त्याचा अर्थ काय आहे? जबरदस्ती आणलाय मला इथं. आणलंय त्याचा अर्थ काय आहे? जबरदस्ती त्याचा अर्थ आहे. आहे. बाळ नाहीये की त्याला असं जबरदस्ती आणली. माझा चॉईस होता तो. मी त्याला माझा चॉईस मी निघाला ना. सांगितलं तू छोटा बाळ आहे, तुला जबरदस्ती आणणार. रेकॉर्डिंग दाखवायला सांग. त्यांच्याकडे आहे. आत्ता दाखव. आहे तर तुझे एवढे बिग बॉस खास दाखवता. करू नको. बिग बॉस दाखवा. त्याचं थोडंसं नाहीये त्याचं. आहे, प्लीज त्याला असं करू नकोस. त्याने मला सांगितलं, मी सांगितलं सगळ्याला. राखी फालतू बोलू नको आता. कळलं ना? काय शेवटचं सांगतो तुला आता. नाही नाही जबरदस्ती इथं कोणाला कोणी बिग बॉस कधी सांगत कोण नाही. आणलं जबरदस्ती बिग बॉस कधी सांगत नाही. पण तो सांगतो मला जबरदस्ती आणलंय. तो सांगतोय मला जायचंय. ही काय वेडी आहे का ही? अशी काय करतेस राखी थोडा वेळ तू थांब वेडायस ना. का? तू नको फिरलं करू. की तू काय? वेडा आहे. मी तर वेडी नाहीये. नट गेलाय तुझं. तुझा पण नट गेलाय. तू बिंडोक आहे, वेडा आहे. बिंडोक. तू बधीर आहेस. तू बधीर आहेस. तू अक्कल नाही बधीर तुला, आहे. अक्कल शून्य. तू बिंडोक पण आहे, तू बधीर अरे आहे. काही बोलते. तू जीभ बधीर आहे. घेतली हात जीभ लावली टाळ्याला. अरे सांगते हात लावायचा नाही. हात नाही लावायचं. हात लावू नको तिला. नाटक आहे तिचं सगळं. तुझे पण सोड ते. नाटक आहेत. फालतूची. तू फालतू एक नंबरचा मुलींच्या पाठी पळतो. ए ए बस करायचं आता. बस मुलींच्या आता. पाठी पळतो. आता आरती करतेस तू राखी सावंत. मुलींना हथियार बनवतो. आता तू राखी- मुलींना तू आता बस. काय? बस. काय? बस आता. काय? चुपचाप. काय? चुप बस आता. नाही तो आलाय. मुलींच्या पाठीमागे काय? मुलींच्या पाठीमागे काय? तू पण मुलींच्या पाठी पळतोस. मुलींच्या पाठी राकेश, राखी, दूर व्हा. समोर आलाय. मुलींच्या पाठी पाठीमागे गेम खेळतोस.
राकेश साहेब, राकेश साहेब, राकेश साहेब, राकेश साहेब, काही बोलते राकेश, राकेश कोण? राकेश राखी दूर व्हा. तिला बडबड नाही, काय बडबडायचं? राकेश, राकेश. होय 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 होय. सगळं चालू आहे मूर्ख. काही बोलते, काही बोलते का तू? लाज वाटेल तुला? माझ्या मागे लागते आणि मला वाटतं मी मुलींच्या मागे. तुला माहिती आहे ना तू कसं आहेस? प्लीज प्लीज प्लीज, तुला माहिती आहे तू कसं आहेस, आणि इथे आम्हालाही माहिती आहे तू कसं आहेस, त्यामुळे तुला कोणाला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये. तोंडाला अरे जिभेला हाड नाही गेला. नाहीच आहे. नाहीये नाहीये नाहीये. तिचं सक्सेस कळत का नाहीये जी गोष्ट सक्सेस नाहीये नाही तिला. झाली आहे त्या गोष्टीच्या अपोज मध्ये जाणारच ना ती करणारच हे सगळं. ते कम्प्लीट नाही झालंय तिचं. तुझं झालं कम्प्लीट. चल आपण मॅच राखी आता एक शब्द बोललीस ना आई कर. चल हट. कोणाच्या नादाला लागतोस? मुलींच्या पाठी गेम खेळतो. चुप कर आता राखी. बस झालं आता. डोंट इन्स्टिगेट मी फॉर रिझन. सागर तन्वी राकेशांना घेऊन वेगळ्या एरियात जा. गप्पा बस ना, काय बोलतेस तू? चल लेट. फालतू तू फालतू काही बोलते यार. बरोबर बोलते. मी म्हणून बोलत होती ताई तिला की तू करतीये. बाहेर अरे मुद्दामून काही बोलायचं का? हो, मुद्दामूनच बोलणार आणि ते अजून खाली जाऊन बोलणार. तू तुझ्यावरती थोडस कंट्रोल ठेवून दे. मला तेव्हाच सांगत होती की ती ना इकडे फक्त तेवढ्या पुरती बसतेय. तिला आणखीन काही कामच नकोय. ते आहे. तिकडे तिकडे हे खोटं खोटं करणं, खोटं खोटं ते लव्ह अँगल बनवणं, हे सगळं तिचं खोटं होतं सगळं. दुपारी 1:45 वाजता. म्हणजे काय करते आता? नको ना. नाही, उचल तू हे उचल, मला हेल्प कर. मला नाही उचलता येणार आहे हे. काय करायचंय? तुला कॅप्टनने बोललंय काय? नाही, कॅप्टन कशाला काय बोलेल? आपण घरातले सदस्य आहोत ना. कॅप्टन तर काय त्याचं काम करतच नाहीये. खाली ठेव, बेडच्या इथं समोर ठेव तिच्या. नाही, इथे ठेव ना, खाली ठेव. अबे इथे माझे कपडे. अरे इथे ठेव. रोज उठून ती रोज ही भांडी बघेल आणि तिला रिअलाइज होईल. मी तर पूलमध्ये टाकून देणार. तुला जे करायचंय ते कर. ओके. तोपर्यंत तू भांडी घासणार नाही. तोपर्यंत हे बघत राहायचं. रोज उठून तू ही भांडी बघायची. नाही मी आता पूलमध्ये टाकणार. उगाच मी तर आता पूलमध्ये भांडी टाकणार. आहे. माझ्या बेड जवळ ठेवली, आता मी तुझ्या बेड जवळ ठेवणार. ठेव, मला नाही फरक पडत. ओके. नाही मी तिला सरळ सांगितलं हे सगळे भांडी मी शोरूम मध्ये ठेवतोय. मी रेडी झाली त्याला. म्हटलं हो देऊन टाक. मी तर म्हटलं देऊन तुला टाक. तिच्या स्वयंपाकी ड्युटी ना, बघू दे ती कशी करते त्या एवढ्याशा भांड्यांमध्ये. जे होईल ते होईल, बघू. दुपारी 2 वाजता. अरे काय करते? उचलू का? हे काय करते आता? अरे तू काय करते आता? भांड्यांची जागा बेडरूम मध्ये नसते ना. थांब नाही आवडला तुला. खूप जड आहे. करतो. नाही ग्रिप नाही याला. थांब ग्रिप नाही वजन नाही आहे, ग्रिप नाही. तू ठेवलीस? हो, मी ठेवली. रोज झोपता उठता बसता बघेल ना, बेडवरती असतेच ना बघेल की अरे हे मी मुद्दामून केलेलं आहे. बघितलं हे काय होणार आहे? काय नाही, ती भांडी न वापरता पण आपण जेवण बनवू शकतो. असं नाहीये. पण ते तिथे असतानाही आपण बनवू शकतो. पण अरे जागा नाहीये तिथे. दुसरी भांडी घासणार कशी? मला तन्वी तुने विचारलं नाही तरी मी सांगतो. मी जर आपण डिवाइड करून भांडी घासायची अशी असली, मी तयार आहे करायला. पण मला फक्त गॅरंटी पाहिजे की ही परत नाही करणार. नाहीतर आपण रोज तेच सायकल करू. त्याच्यामध्ये मी कॅप्टन म्हणून पण नाही, तन्वी म्हणून पण काही करू शकत सगळ्यांनी नाही. मी स्वतः शरणागती जाते तिच्या, की तिला मी अडवू शकत नाही. तिला किचनचं काहीच देऊ नका. कॅप्टन म्हणून नाही बोलते, म्हणजे ओय ओय सदस्य झालं. म्हणून बोलते. एक रिक्वेस्ट करते, बोला. ती भांडी घासशील का? कोण? जी तू केलीयस. कळालं? याच्यासाठी तिथे ठेवली होती. तर ठेव ना, जा मध्ये ठेव, मध्ये. जागा बेडरूम नाही आहे. कोण ठरवतंय? कशाला कप घेऊन पण? कप आहेत आपल्या साईड टेबल वरती. मला हे पटत नाही की बेडरूम मध्ये या सगळ्या गोष्टी असाव्या. हा, आणि bedroom आम्ही मध्ये कशाला काहीतरी ठेवायचं? करतोय तर त्याच्यावरती पण तुला अगं आक्षेप पण आहे. हे चुकीचं आहे अनुश्री. यात काय चुकीचं आहे? त्याचा तिच्या वास बेडवरती नव्हती सगळीकडे ठेवलेली. मारणार. हो, मग तो वास तिला जास्त येणार ना, कारण तिच्या बेडच्या समोर आहे. अरे नाही, सगळ्याला येणार. मी
मध्ये ठेवलेलं. काय संबंध सगळ्यांना येणार? एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक प्रॉब्लेम क्रिएट करतोय. सिम्पल आहे, तिला कॅप्टन म्हणून कळत नाही की राखी सावंतला कसं हँडल करायचं. सगळ्या सदस्यांना विचारून जर थकले आणि मला असं वाटलं मी खूपच लाचार होती आता कॅप्टन म्हणून, तर माझी मी भांडी घासणार, मी मैदानात उतरणार, मी आधीच सांगितलं होतं पहिल्या दिवशी. पण हिचं म्हणणं काय आहे की राखीला तुला करता येत नाहीये हँडल, आम्ही करतोय ना, मग तू कशाला मध्ये पडतीयस? तेच बोलूया. तनुश्री आतमध्ये परत बोलत होती की एकतर हिला आम्हालाही करू द्यायचं नाही, स्वतःही नाही काय करायचंय. अरे पण तू जे स्वतःही करतेस ते आम्हालाही चुकीचं आहे. करायचंय. तिला त्रास द्यायचा तर तू सगळ्यांना का त्रास देतेस? दुपारी 2:15 वाजता. मांजर वाचली आहे, मला तिला काय टेन्शनच नाहीये की मी कशी वाचली. तुला का जलसी? मला द्यायला पाहिजे होता तुला. तुला काय प्रॉब्लेम? कशाला मी सागरला दिलं? मला रिग्रेट वाचली. मला इतका रिग्रेट तुला होतोय. काय त्रास सागर आय एम होतोय? सॉरी. तुला काय सागर आय एम त्रास होतो? सॉरी. तू नाही वाचली, मला तू nominate नॉमिनेशन झाली, मध्ये आज मी दुःख आहे का टाकलं. तुला? मला खरंच आज दुःख मनापासून आहे, तू हिला द्यायला nominate पाहिजे झाली होतं. आहेस. हिला मला नाही वाचवायचं होतं, हिला टाकायचं होतं. टाकायचं ना. आय एम सो सॉरी, आय एम रिग्रेट. मला माफ करा. रिग्रेट सारखं माझं खोटं नसतं काही. हा, मी वाचली, मला आनंद झाला, मी खेळायला आली आहे. आणि खोटं हे काय आहे? झालं त्याचं काय वाईट? अच्छा, तुझ्यासारखं खोटं खोटं काय नाही आहे? खेळत मी. काय खोटं तुझ्यासारखे काय? असे मुद्दे काढणं, फुकटचं हे करणं, दाखवायचं, रिलेशन बनवणं, हे आपल्याला नाही जमत राखी. हो हे तुझ्यासारखं आहे हे म्हणून नाही ना? जमत. आहे म्हणून. नाही जमत. आहे. काय काय तुला हवंय? नाही, नाही. काय तुला ऐकायचं ते ऐकू दे. चल बोल बोल, हिला काय ऐकायचं? आता ही बघ काय बोलते. दीपाली, एक वेळ असा होता की तुम्ही रात्री बसून स्वतः क्रिएट करायचं काय आपण काय? दुसऱ्या दिवशी आपण काय करू हे काय? ठरवायचं. कधी कसलं? आता बोलते तुझा कॉल फुटला तुमचा. तुमचं तोंड काळं झालं. ऐकलं. हा, मग ते मस्तीमध्ये घेत होतो आम्ही. मस्ती होती ती. serious- आम्ही म्हणून बाहेर सगळ्या जाऊन गोष्टी. बघत होतात. आता तुम्ही हे serious बाहेर नाही जाऊन केलेत जाऊन ना. हे serious आहे, ते seriously serious केलं. नव्हतं. तिला या नाही लोकांनी साथ सांगायचं. दिलेला तिला तेव्हा. नाही जेव्हा मी सांगायचं. काट्यात तिला नाही होती, सांगायचं. तेव्हा मी काट्यात होती, आमच्या बसत समोर होती. नाही या सांगायचं. लोकांनी सांगितलेलं. नाही तुम्ही सांगायचं सामील सागर, होतात नाही त्यात. सागर. एवढंच मला म्हणायचं. तोंड काळं झालं तिला तिचं. नाही आम्ही कधी सामील नव्हतो. तुझा पोल खोलला त्याने. अरे खोलू देत त्याला. तुझ्या तोंडावर खोलला तुला काय तुझा त्रास पोल. होतो? तो बोलतो, तो बोलतोय. हा, मला बोलू त्याला. मला तू कशाला त्रास होतो. बोलते? मी तर टाळ्या तू वाजवल्या. कशाला बोलतेस? दुपारी 2:30 वाजता. विशाल, व्हेरी हॅपी फॉर यू. व्हेरी हॅपी फॉर मी. तुझा अवॉर्ड होणार आहे. अवॉर्ड तुला डायरेक्ट सपोर्ट कोण करतं माहिती आहे? तन्वी सोलते खोलते. तुला माहिती आहे ना, तुला ती सपोर्ट करते. तुला डायरेक्ट भावाला लुटन फ्री चपाती आणि तुला डायरेक्ट अवॉर्ड. तू तिथं असं उभं राहून मी जिंकलो. मजा. मला आवडलं. ॲटलिस्ट तुमची दुश्मनी संपली. कॉंग्रॅच्युलेशन. मला असं वाटतं की मी हलवा बनवू. आमची कोणाची दुश्मनी दुश्मनी कधीच संपलेली नाही संपणार. नाहीये. उगाच तुला तोंडाला येईल ते बरळू नको. आमची दुश्मनी नाही, कधीच दुश्मनी नाही. संपली मी ना. गेम एका साईडला ठेवते आणि दुश्मनी आणि पर्सनल ग्रजेस एका काय साईडला तुला सांगितलं? ठेवते. मी तुला नॉमिनेट करणार नाही. मी तुला तिथं बघते स्टेजवर. मी म्हंटल फिनाले मध्ये बघते म्हणून तुला मी पुढे पाठवते म्हणत नाही. जेव्हा हाताची दुश्मनी हाताची असतं ना, पाठवते जेव्हा मी. दुश्मनी असतं ना, ते कधीच तुझ्यात म्हणत नाही. काय मध्ये भेजा कमी आहे. मला वाटतं तो तुझ्यात तोल भेजा जास्त कमी आहे. मला तर वाटतं जीभ तुझ्यात जास्त भेजात आहे, कमी भेजा कमी दिलाय. तुझी जीभ खराब आहे आणि तुझ्या भेजाला किडे लागलेत. हो तू म्हणशील ते. दुश्मनी 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 बोलून त्याला स्टेजवर घेऊन जाते. तन्वी गोलते दुश्मनी. राखी सावंत नाही शब्दांना सेकंदाला पलटायला. काटा ग्रुपला तू बनव, आम्हाला नाही. त्यांना बटर लाव काटा ग्रुपला. त्यांना सांग ओ मी तुमच्या बरोबर आहे, पण फिनालेला फक्त विशालला घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त मला पुश करा अवॉर्डसाठी. किती घाण लँग्वेज आहे ना. हो तुझ्यापेक्षा कमी आहे. थँक्यू सो मच. हो थँक्यू. विशाल रनर अप. आय लव्ह यू बेबी. रनर अप स्वतःच रनर बोलली. आता ती विनर बोल. नाही हे लोक दोन बोलत होते. विनर नाही, ती सांगत होती मी जिंकणार पण माझ्या बाजूला आता Big तीच Boss पाहिजे. कोण? मी स्वतःच माझ्या कानातून ऐकलंय. मी तुला बोलले होते. मी आन्सर देऊ येतो. नाही तू फक्त सांग ना. हे मी तुला बोलले होते. किती कळस. पण तुला सांगू याच्याने काटा नाही तुटणार. तू ट्राय कर. काटा तो कधीपासून तुटलाय. All the best. तो घाबरून राहिलाय. All the best. काटा तू असं कुठं लटकलाय. आलीस काटा काटा असं लटकलाय. बाहेर गेलो तर मेरणार. त्यापेक्षा आतमध्येच राहा. काटा एक असं लटकलाय, एक असं लटकलाय, एक तसं लटकलाय. काटा तर लटकलाय. काटाला काय काटाच नाहीये. संध्याकाळी 5:15 वाजता. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आपण सगळेच बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनालेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहात. परंतु हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. 800 खिडक्या आणि 900 दारं असलेल्या घरात कधी दार उघडून ट्विस्ट आले, कधी खिडक्या उघडून तुफान आलं. या सगळ्यात
आपणा सर्वांची कसोटी लागली. कधी आपण पावर की गमावली, कधी आपली रणनीती उद्ध्वस्त झाली, कधी आपली नाती दुरावली, तर कधी आपण गमावलं गोल्डन रेशन कार्ड. आणि आज मी उघडणार आहे एक मोठं दार. हे आहे बिग बॉस मराठी सीझन 6च्या विजेत्याला मिळणाऱ्या प्राइज मनीचं दार. प्राइस टास्क. प्राइज मनी टास्क. आणि या बिग बॉस मराठी सीझन 6च्या विजेत्याला मिळणारी प्राइज मनी आहे 25 लाख. 25 लाख. आणि आज पार पडणार आहे एक कठीण टास्क. आत्तापर्यंत आपण टास्क पार पाडले आणि गोष्टी कमावल्या, परंतु हा बिग बॉस मराठी सीझन 6 आहे आणि इथे ट्विस्ट फिक्स आहे. आज आपण काही कमावणार नाही, पण प्राइज मनी गमावू शकता. बापरे. आय लव्ह इट. 25 लाखांची ही प्राइज मनी काही मिनिटातच शून्य होऊ शकते. अरे असं कसं बिग बॉस? घाबरू नका, घाबरवू नका. बघा, विचार करा काय करता येईल. संध्याकाळी 5:45 वाजता. डील करते बिग बॉस, तुमची माझी डील. 25 लाख माझे आहेत, 10 तुम्ही ठेवा, 15 मी ठेवते. एक काम करा, तुम्ही 15 ठेवा, मी 10 ठेवते. डील करा बिग बॉस. आय लव्ह यू बिगू. डील करा प्लीज. मी कधी जिंकली नाही, बघा धक्का मारते मला. आता तुला काय जिंकायची आहे? तू बायको आहेस ना त्यांची. ती तुला जेव्हा तुला शॉपिंग माय मनी इज माय मनी अँड माय हजबंड्स मनी माय मनी. हो तर मग दॅट्स इट. माझे पैसे माझे पैसे, त्यांचे पैसे माझे पैसे. तुझा हसबंड आता माझा आहे. करा भांडा. सरली आहेस हसबंडसाठी का? भांडा सगळे. ए 25 लाख येणार, 25 लाख येणार, 25 लाख येणार. शॉपिंगला जायचं, शॉपिंगला पार्टीला जायचं, लंडन अमेरिका स्वित्झर्लंड जायचं, घर बनवायचं, घर बनवायचं. हे कार घ्यायची. हे कार नाही घ्यायची. संध्याकाळी 6:15 वाजता. तू मला एक गोष्ट सांगितलेली सागर दादा, तीच नाही करणार आहेस का तू ह्या प्राइज मनीतून? कुठली सांग. तुझ्या बायकोचे दागिने आहेच की. कमी पण वाटतं ना रे असं, म्हणजे थोडं हां वाटतो की वाटतो ना, खूप कमी पण वाटतो. असं सांगायला पण कसं तर तेच म्हणून मी पण नव्हतं सांगितलं. तिचे दागिने आहेतच आणि ती एक अवाक्षर काढत नाही, कधी सोडवायचं हे अजिबात नाही. म्हणजे ती मला आठवण पण करून देत नाही की दागिने गहाण आहे. तिला माहिती आहे हा बर्डन घेणार त्याचं. करता पुरुष म्हणून घरातला, आपल्या घरातली एक गोष्ट बाहेर आहे आणि ती ऐकूची आहे. सोनं वेगळं आणि एका बाईच्या अंगावरचे दागिने, हा भागच वेगळा आहे. एक्झॅक्टली. हा भागच वेगळा आहे. बिग बॉसच्या विजेत्याला मिळणारी प्राइज मनी ऐकून घरातील सदस्यांनी अनेक स्वप्न रंगवली. कोणी आनंदाने काय काय घ्यायचं याची जणू लिस्ट बनवली, तर कोणी भावनिकरित्या आपल्या गतस्मृतीत गुंतून गेलं. आता उद्या होणाऱ्या कार्यात ही प्राइज मनी आहे तितकी राहणार की मग सदस्य यातून किती प्राइज मनी गमावणार हे बघणं रंजक ठरणार आहे. बघत रहा बिग बॉस मराठी.